Hello, this is the My Artifact episode number 124. आजची तारीख आहे 19 जून 2015. आता वाजले आहे 9:03. काय की जेव्हापासून विशाल गेला आहे त्यापासून माझं वन मॅन टीम सोबतचं कनेक्शन थोडं कमी झालं आहे. त्याचं कारण असं आहे की कोणी मला चिडवलं तर मी त्याच्यावर राग नाही करत. तो राग आतमध्ये राहते कुठेतरी, बस लपून राहते तो राग. आणि बस वेळ आल्यावर त्याला बस, कारण मी तेव्हाच रिॲक्ट नाही करत. मी पूर्ण विचार करून तो राग, तो काय की सगळेजण मला मारवाडी म्हणतात. हे बहुत म्हणजे मला तर वाईट वाटते असं म्हणलं, पण मी तेव्हाच असं शिवा देत नाही, कारण ते माझ्या याच्यात कधीतरी राहते. त्यामुळे मी जस्ट दूर राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आय डोंट नो व्हाय, बस दूर राहण्याचा प्रयत्न. समहाऊ सम कनेक्शन इज बिंग सेपरेट वन मॅन टीम. आणि मला नाही वाटत आता काही पुढे काही जास्त, म्हणजे 15 जुलै पासून टेक टू मुंबई. मग आय डोंट थिंक अदर दॅन आज इथे गेलो होतो नागपूरला प्रतीक सोबत बाईकनी. तर त्यामुळे नियर अबाउट 90 किलोमीटर वर्धा टू नागपूर, आणि नागपूर टू वर्धा 90 किलोमीटर, नियर अबाउट 200 किलोमीटर म्हणजे 180, आणि नियर अबाउट तिथे 20 किलोमीटर. तर कम पकडून घे 200 किलोमीटर आज फिरलो. बहुत ही जास्त थकलो, कारण बाईक चालवणं पण काफी हे असते. ॲक्च्युली मी चालवलं ते नाही काही जास्त, मागत बसून होतो. बट दिवसभर आज नागपूरला प्रतीकचे काही UPSCचे पुस्तकं घ्यायचे होते, त्यामुळे आम्ही गेलो होतो नागपूरला. बट नागपूरला काही ते पुस्तकं भेटले नाही, त्यामुळे ऑनलाईन घ्यावं लागले. तर बस प्रतीकला फक्त नागपूर घुमायचं होतं, त्यामुळे तर चल म्हणलं. सो तिथे नागपूरला गेलो तर आम्ही पहिले बुक स्टोअर पाहिले, पण तिथे भेटलं नाही. नंतर ते महाराजा झू इथे गेलो, काही प्राणी पाहिले, काफी माहोल आहे, झू आहे. तिथून आलो आणि याच्या रूमवर गेलो सुरतच्या, आणि तिथून ते ऑर्डर केले. देन आम्ही घरी आलो. नागपूरला गेल्यावर एक वेगळंच हे येते, म्हणजे एक वेगळं शिकलो मी आज काहीतरी. काय का जेव्हा आपण कोणत्या मोठ्या शहरामध्ये जातो, आपण किती स्मॉल शहर, आपण किती छोट्या शहरामध्ये, मी तर छोट्या शहरामध्ये राहतो, तिथे काही जास्त मोठे बिल्डिंग नाही वगैरे वगैरे. बट जेव्हा आपण मोठ्या शहर नागपूर किंवा मुंबईसारख्या सिटीमध्ये जातो आणि तिथे तर असे मोठे पाहतो, तिथेच आपण भिवून जातो का. म्हणजे आता पहा माझ्यासमोर एक वाव का माहोल बिल्डिंग आहे. तर त्यामध्ये काय होते की आपण त्या बिल्डिंगला, म्हणजे आपण कम्पेअर करतो त्या बिल्डिंगसोबत, त्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांसोबत. मग आपण स्वतःलाच हे करून टाकतो का आपण त्यांच्या लेवलपेक्षा खूप कमी आहे, बस समजून टाकतो, जे की नाही आहे, जे की बेटा आहेच नाही. त्यामुळे आपण भिवून जातो. म्हणजे आता माझी डेस्टिनी कुठे मुंबईला आहे, तर मुंबईला मी जाईन आणि अशा ठिकाणी अशा लोकांसोबत माझं कन्व्हर्सेशन राहणार, बोलणार मी त्यांच्यासोबत. तर मला खूप कॉन्फिडन्स पाहिजे, आणि तो कॉन्फिडन्स टिकवण्यासाठी हा आर्टिफॅक्ट एपिसोड बहुत गरजेचा आहे. आणि स्टेप बाय स्टेप मला शिकायला लागेल का मोठे लोक काय मोठे नसतात, जे छोटेच असतात ते बस प्रिटेंड करतात की मोठे आहे म्हणून.
आणि मोठे शहर प्रिटेंड करतात की ते मोठे आहे म्हणून, कारण ते छोटे लोक त्यात अट्रॅक्ट होतात, पण ते स्वतःला समजतात की ते छोटे. म्हणजे मी काही मिसगाईड किंवा असं वादविवाद नाही करत आहे की छोटे आहे मोठे आहे वगैरे वगैरे. आय एम जस्ट टेकिंग का कोणता मोठ्या व्यक्ती पाहून स्वतःचा कॉन्फिडन्स कमी नका करू. मी हा पॉइंट आहे माझा, का स्वतःला खूप म्हणजे तुमच्या समोर एखादी रोहित शेट्टी वगैरे आला ऑडी कार घेऊन, वाव, तर या ओके वाव, म्हणजे ही इज ग्रेट, बट डोंट कम्पेअर विथ यू. म्हणजे स्वतः त्याच्यासोबत कम्पेअर नको करू का हा मोठा आहे, ऑफकोर्स मोठा आहे वगैरे हे आहे, बट स्वतःची लायबिलिटी आपल्याला ठेवा. कारण मला कॉन्फिडन्स आहे ना का मी हे आहे, मी एक स्टॅटिस्टिकल इंजिनियर आहे, माझी दुनियामध्ये काही ना काही जागा आहे, आणि रोहित शेट्टीची पण काही ना काही एक जागा आहे तिथे, त्यामुळे तो तिथे परफेक्ट आहे. त्यामुळे असं कम्पेअर वगैरे न करू. वेल, मला हे लेसन खूप पुढे कामी पडणार आहे, कारण मी अशा इंडस्ट्रीमध्ये चाललो जिथे माझा कॉन्फिडन्स लेवल स्वतः बिल्डअप करणं बहुत ही जास्त गरजेचं आहे. मी म्हणू शकतो आता की माझं कॉन्फिडन्स लेवल या ओके, बट जेव्हा प्रॅक्टिकल बघतो, म्हणजे या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स, आणि त्यांनी जेव्हा नाही म्हणलं तर एकदम दिल कसं तुटून जाते एकदम. म्हणजे असं वाटतंय का बस पायाखालची जमीनच गेली, आपल्या पुढे काहीच नाही. आणि देन असे काही दिमागमध्ये सुचतात की जस्ट क्विट करू आणि बस घरी निघून जाऊ. बट आय एम नॉट दॅट काइंड ऑफ पर्सन, बट दॅट सिच्युएशन माइट बी डू दॅट थिंग, दॅट बॅड थिंग. कारण मला असं बिलकुल नाही करायचं आहे का मी वापस आलो, असं बिलकुल नाही. मला इथे यायचं आहे, वापस ते यायचं आहे, पण अशा पद्धतीने की पूर्ण सक्सेसफुल होऊ. आणि मग मुंबईला त्याच करण्यासाठी चाललो आहे, सक्सेसफुल होण्यासाठी. आणि मला माहित आहे मी 101% याच्यात सक्सेसफुल होणार. Building a movie, building a binary code is my dream project, and I have to make that dream, make it reality, of course. काय नाही रे, आज थोडंसं डोकं थोडंसं त्यामुळे झोप तर लागून राहिली. अदर दॅन मी आता जेवण केलं, तर त्यामुळे काइंड ऑफ लाईक कॉम्प्लिकेटेड. So this is the end. This is the Artifact episode number 124. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.